असेल की आदरणीय पवार साहेबांनी गेल्या 2-3 दिवस अगोदर मला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता आणि मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं की मी स्वतः येऊन भेटीन आणि म्हणूनच आज सदिच्छा भेट घेण्याचा काम मी या निमित्ताने केलेलं आहे। मी या अगोदर पण देखील सांगितलेलं आहे की पवार साहेबांनी जे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घडवलं आणि आज दोजींनी सहकार्य केलं आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांसारख्यांनी आज आमच्यामध्ये ती धमक बघून घेऊन आम्हाला इथपर्यंत आणलेलं। तर या सर्व नेते मंडळी जे या राज्याच्या आणि देशाच्या घडणघडणमध्ये ज्यांचा मोठा योगदान आहे त्यांचे शुभेच्छा घेणे, त्यांचा आशीर्वाद घेणे मी एक कर्मप्राप्त समजतो। म्हणूनच आज आदरणीय पवार साहेबांना भेटण्याचं काम केलं आणि सदिच्छा भेट घेतली। कालच ह्याच्यातला जो ऑरेंज अलर्ट जो होता आता तो पूर्ण वातावरणाचा जो एकदम दबाव आहे तो कमी होत चाललेला आहे आणि आज ती शक्यता वाढते, कारण काल होणार होता पण काल काय फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळाला नाही। आज सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, परंतु कुठच्याही कॉलेजेस शाळा ह्याच्यात डिस्टर्ब न करता सरकारी कार्य न करता दुपारपर्यंत याचा जर दबाव वाढला तर त्यातला तो निर्णय घेण्यात येईल, पण सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याची सूचना शासनाने दिलेल्या आहेत। भाऊ, काल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांबरोबर बैठक जी आहे ती मातोश्रीला घेतलेली असल्याचं पाहायला मिळतं। विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यातच संपूर्ण राज्यभर रामरक्षा आंदोलन करावं आणि जनतेत जावं अशा पद्धतीच्या सूचना त्यांच्या पक्षप्रमुखांकडनं करण्यात आली आहे। कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला बघतो? प्रत्येक पक्षाची जी जबाबदारी आहे, परंतु ज्यावेळी हा आंदोलन करत असताना अपेक्षा अशी असते आमदारांची की आमच्याही काही भागातले प्रश्न आहेत किंवा आमच्याही इकडचे जे काही विषय आहेत त्याची कुठेतरी चर्चा व्हावी। आता ती चर्चा झाली की नाही झाली हे मला माहीत नाही, परंतु संघटना म्हणून घेऊन प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या गोष्टी करत आहेत। पण आता एक लक्षात घेण्यासारखं आहे की हा विषय हा एका ट्रस्ट पुरता आहे, ट्रस्टने केलेली जबाबदारी आहे, त्याची SIT नेमली गेलेली आहे। भविष्य काळामध्ये CBIची पण चौकशी होऊ शकते। त्या ट्रस्टचे असलेले जे विश्वस्त आहेत त्यांनी देखील राजीनामा दिलेले आहेत, पण त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती राजकीय रान उचलून काहीतरी आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण काम करू शकतो अशातली काहींची जर भावना असेल तर मला असं वाटते तशी ती वेळ राज्यामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आलेली नाही आहे। भाऊ, या सगळ्या गोष्टीचं राजकारण उद्धव ठाकरे करतात का? या गोष्टीला धरून राम मंदिर चोरी स्वाभाविकच आहे, ते राजकारण आहेत आणि कुठचाही राजकीय पक्ष असेल तर त्याला जर हा मुद्दा मिळाला तर ते बोलायचं, त्याची भूमिका मांडलीच पाहिजे, परंतु ती मांडत असताना ह्याला थेट सरकारचा संबंध जोडणं हे मला वाटते काय उचित नाही। परंतु तुम्ही देखील आता म्हटलात की तुम्ही देखील उद्धव ठाकरेंबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून सोबत होतात, अनेक बैठका तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर केल्या, परंतु आमदारांचे सुख दुःख हे कधी उद्धव ठाकरेंनी जाणून घेतले नाही का? त्यांच्या मतदारसंघातली एखादी अपेक्षा प्रत्येक आमदारांची असते ना की आमच्या भागातल्या ज्या काही लोकांची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याला पक्ष संघटना